आणि यानंतर बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय। येरवड्यामध्ये गोल्फ चौकामध्ये हा अपघात झालाय। आरोपी कार चालक सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळतेय। कल्याणीनगरमधल्या अपघाताचं प्रकरण अगदी नुकतंच घडलेलं असताना पुण्यामध्ये मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। येरवड्यामधल्या गोल्फ चौकामध्ये हा अपघात घडलाय। कल्याणीनगरमध्ये जो अपघात झाला त्याच्यामध्ये पोर्शे कारखाली एक दुचाकी आली आणि त्यामध्ये 2 अभियंत्यांचा मृत्यू झाला होता। त्या प्रकरणाची चर्चा, त्या प्रकरणासंदर्भातली चौकशी अद्याप सुरू असताना पुण्यामधून ही दुसरी घटना समोर येतेय। मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय। येरवड्यातल्या गोल्फ चौकामध्ये ही घटना घडली आहे। आरोपी कार चालकाला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय आणि या प्रकरणाची आता पुढे चौकशी केली जाणार आहे। मे महिन्यामध्ये कल्याणीनगरमध्ये असाच अपघात घडला। बांधकाम व्यावसायिक असलेल्या विशाल अग्रवाल यांच्या मुलानं, जो अल्पवयीन होता, मद्यप्राशन करत गाडी चालवली होती आणि एका दुचाकीला धडक दिली, ज्याच्यामध्ये तरुणी अभियंत्यांचा मृत्यू झालेला होता। त्याची चौकशी अजूनही सुरू आहे। त्या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्स समोर येत गेले, पण हे प्रकरण अगदी नुकतंच घडलेलं असताना पुण्यामध्ये मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, पुन्हा एकदा एक आलिशान कार आणि एक दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। काय अपडेट्स आहेत त्या घटनेसंदर्भात? प्रज्ञा, जर आपण पुण्यामध्ये बघितलं तर अपघाताचा जो हा संपूर्ण मालिका आहे ती सुरूच दिसते। येरवडा चौकामध्ये अर्थात गोल्फच्या समोर एका मर्सिडीजनी थेट एका टू व्हीलरला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये ते दुचाकी सवार आहे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। आणि ही मर्सिडीज कार आता येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेली आहे। हीच ती मर्सिडीज कार आहे। जर आपण बघितलं तर या मर्सिडीजनी टर्न मारताना, अर्थात ही एअरपोर्टच्या दिशेने निघालेली होती अशी माहिती आपल्याला या ठिकाणी आहे। आणि तो जो डिलिव्हरी बॉय होता, एका कुरिअर कंपनीसाठी काम करणारा तो डिलिव्हरी बॉय होता, तो चाललेला होता आणि या मर्सिडीजने जोरदार धडक दिली आणि तो जागीच त्या ठिकाणी पडलेला आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेला आहे, मात्र तो वाचू शकले नाही। जवळपास 41 वर्षाचा आहे तो। पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर सातत्याने अपघात होत आहेत। प्रज्ञा, मला खास करून सांगायचंय की ही मर्सिडीज कार जिथं उभी आहे त्याच्या शेजारीच ती पोर्शे कार उभी आहे। अर्थात ज्या पोर्शे कारचा अपघात संपूर्ण देशभरात गाजतोय, ज्या पद्धतीने त्या अल्पवयीन मुलाने ही गाडी उडवलेली होती, त्या दुचाकी 2 सवारांना उडवलेलं होतं, आयटी मध्ये कंपनीमध्ये काम करणारे, ती पोर्शे कार देखील याच ठिकाणी उभी आहे। आणि त्याच्या शेजारीच आता ती अजून एक ही मर्सिडीज या ठिकाणी उभी आहे। या मर्सिडीज कडून देखील अशाच पद्धतीने अपघात झालेला आहे आत्ताच काही वेळापूर्वी। अर्थात जर आपण बघितलं तर 2 तास झालेले आहेत। पोलिसांनी त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय आणि पुण्यामध्ये अपघातांची ही मालिका सुरू आहे मिकी, त्याला पायबंद घालण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी आता वाहतूक पोलीस, पुणे पोलीस नेमकं काय करणार हा प्रश्न आहे। मिकी, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।